भाजपवर ठाकरेंच्या एका निष्ठावंतानं, अगदी बाळासाहेबांसोबत राहिलेल्या निष्ठावंतानं गंभीर आरोप केलेत आणि थेट घर फोडल्याचा आरोप, म्हणजे घर फोडून राजकारण किंवा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचा दावा सुद्धा ठाकरेंच्या या निष्ठावंतानं केलाय। त्यामुळे हे सगळं प्रकरण काय ते समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। भाजपने या राज्यात अनेकांची घरं फोडून राजकारण आणि त्यातून सत्ता मिळवली आहे। लोकसभा निवडणुकीआधी मला पक्षात येण्याची ऑफर दिली होती, तुम्हाला राज्यसभेवर घेतो, राज्यपाल पद देतो असं आमिष दाखवलं होतं। मोदी शहांपासून अनेक भाजप नेत्यांनी आपल्याला फोनही केले, पण मी बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक असल्यानं या सगळ्या ऑफर फेटाळून लावल्या। पण भाजपनं आता थेट माझं घर फोडण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या मुलालाच माझ्या विरोधात करण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या मुलालाच आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न केलाय। पण तो मी हाणून पाडल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरेंनी केलाय। सकाळशी संवाद साधताना चंद्रकांत खैरे यांनी भाजपचं राजकारण आणि फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली। लोकसभा निवडणुकीआधी आपल्याला भाजपनं पक्षात येण्याची ऑफर दिली होती, परंतु माझ्यासारख्या सच्चा आणि सामान्य शिवसैनिकाला नगरसेवक, दोनदा आमदार, 4 वेळा खासदार, राज्यात मंत्री असं सगळं काही देणाऱ्या बाळासाहेबांना मी का सोडून जाऊ? मला आता काही नको, पद येतात, पद जातात, नशिबात असलं तर ते पुन्हा मिळेल, पण पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला जपावा लागतो असं सुद्धा खैरेंचं म्हणणं आहे। म्हणजे इतकी वर्ष मी शिवसेनेत बाळासाहेब, उद्धव साहेब, आदित्य ठाकरे अशा 3 पिढ्यांसोबत काम करतोय। मला पक्षानं भरपूर काही दिलंय, भरभरून दिलंय, त्यामुळे भाजपची ऑफर मी नाकारली। उद्धव ठाकरेंसोबत संकट काळात त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, पण घर फोडणाऱ्या भाजपची माझ्या घरावर सुद्धा वक्रदृष्टी पडली। माझ्या मुलाला म्हणजेच ऋषिकेशला भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी केला। मला जेव्हा हे कळालं तेव्हा माझ्यासाठी हा एक मोठा धक्का होता। माझी सगळी हयात ही बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबतच्या शिवसेनेत गेली आहे। मी पक्षाचा ज्येष्ठ आणि मोठा नेता आहे आणि माझाच मुलगा ज्यांनी शिवसेना फोडली त्या पक्षात जाणार हे कळाल्यावर मात्र मी व्यथित झालो होतो। युवा सेनेचा जबाबदार पदाधिकारी भाजपात गेला तर त्यातून वाईट संदेश गेला असता। शिवसेना नेत्याचा मुलगा पक्ष सोडून गेला हे योग्य होणार नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही सगळ्या कुटुंबानं एकत्रित बसून त्याची समजूत काढली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावर सुद्धा ही बाब घातली। मुलाला त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांनी सुद्धा समजूत काढत पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाची आठवण करून देत त्याला रोखल्याचं खैरेंनी म्हटलंय। त्यामुळे शिवसेना फोडणाऱ्यांबद्दल मला प्रचंड राग आहे। मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी शिवसेना काढली, पण स्वार्थी राजकारण आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपनं शिवसेना फोडल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी पुन्हा एकदा बोलून दाखवला। खरं तर शिवसेनेचं बोट धरून भाजप मोठी झाली असं खैरे म्हणतात। याविषयी बोलताना ते 1988 सालची आठवणही करून देतात की 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेनं हिंदू मतांमध्ये विभाजन टाळण्यासाठी भाजप समोर युतीचा प्रस्ताव दिला होता। मी स्वतः तो भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला, पण त्यांनी आम्हाला कमी लेखलं आणि युती शक्य नसल्याचं त्यावेळी सांगितलं होतं। तेव्हाच राज्यातील नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांना सुद्धा आपण महानगरपालिकेत युती करा असा प्रस्ताव दिला, पण त्यांनी सुद्धा शक्य नसल्याचं सांगत आम्हाला दुर्लक्षित केलं। पण 60 पैकी जेव्हा आमचे 27 नगरसेवक पहिल्याच फटक्यात निवडून आले तेव्हा भाजपला आमचं हिंदुत्व आणि आमची ताकद दिसून आली आणि त्यानंतर मुंडे महाजनांनी मातोश्री घातली आणि मातोश्रीवर बाळासाहेबांकडे जाऊन तेव्हापासून राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली अशी आठवण सुद्धा खैरेंनी यावेळी सांगितली। त्यामुळे घरफोडीचं राजकारण करणाऱ्या भाजपचा पुन्हा एकदा खैरेंनी समाचार घेतलाय, पण खैरेंच्या या टीकेवर भाजपकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।